मी गौरी पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत आवळ्याचं मुरब्बा। आवळा हा एकदम गुणकारी विटॅमिन सी से भरपूर असा हा आवळा, सगळ्यात जास्त विटॅमिन सी आवळ्यामध्ये असते। ते आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त ठरते। आज तर चला आपण बघूयात आवळ्याचा मुरब्बा कसा बनवायचा। मी 1 पाव असे आवळे घेतलेले आहेत। त्यामध्ये एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे। त्यावर एक चाळणी ठेवून आपण आवळे गॅसवर वाफायला ठेवलेले आहेत। आवळे आपले वाफवून झालेले आहेत, बघू शकता त्यांचा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर एका कढई गॅसवर ठेवली, गरम करायला ठेवले। त्यावर 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे। त्यानंतर गूळ आपल्याला चांगल्या प्रकारे मेल्ट करून घ्यायचा आहे। गूळ एका चमच्याने त्याला चांगल्या प्रकारे परतून गूळ कमी गॅसवर मेल्ट करायचा आहे, नाहीतर आपला गूळ हा जळ भाजू शकतो। त्यानंतर त्यामध्ये गूळ आपल्याला चांगल्या प्रकारे मेल्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आवळे घालून, जे उकडून घेतलेले आवळे होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण आवळे गुळामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी घालून, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये इलायची पावडर, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 लवंग घालून घ्यायचे। त्यामुळे आपल्या मुरब्ब्याला टेस्ट एकदम भारी येतो। त्यानंतर त्यामध्ये 1/4 टेबलस्पून्स मीठ घालून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या मुरब्ब्याची चव चांगल्या प्रकारे वाढते। त्यानंतर आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आवळ्याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता आपल्या आवळ्याचा कलर हा काळपट ब्राउनिश असा झालेला आहे। तर आपले मुरब्बा एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे। ते एका बाउलमध्ये मी सर्व करून घेतलेला आहे। आपण एक आवळा फोडून बघूयात। बघू शकता आवळ्यामध्ये एकदम पाक चांगल्या आतपर्यंत मुरलेला आहे। आवळा हा आपल्या शरीरासाठी एकदम गुणकारी असा आहे। आवळ्याला पॉवर हाऊस ऑफ द विटॅमिन सी असे म्हटले जाते। तर आपल्याला ही रेसिपी कशी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात मला फॉलो करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, आणि अशाच नवीन रेसिपी बघत राहा। धन्यवाद।